तर मंडळी कसे आहात तुम्ही सगळे? आता थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल, आज पण आपण घरी कुकिंग करतोय आणि आजची रेसिपी आपली आहे सोयाबीन चिल्ली. आणि चला पटापट काय टाइमपास न करता सोयाबीन चिल्लीला सुरुवात करूया. तर मी तुमचा सर्वांचा लाडका सीएनजी भाऊ, सीएनजी वर क्रिएटर निखिल गांगोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आता पटापट ब्लॉगला सुरुवात करू, सॉरी रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आपण सोयाबीन भिजायला टाकलेले, आता सोयाबीन भिजून झालेत. आता तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो. तर मंडळी इथे मी बारीक चिरलेला अद्रक आहे, हातानेच चिरले, बारीक चिरलेला अद्रक, बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची. आता हे आधी आपण याला मस्त डीप फ्राय करून घेणार आहे. तर थोडंसं घेतो मी, फक्त थोडीशी अद्रक नावाला, थोडंसं लसूण, थोडीशी हिरवी मिरची आणि माझ्याकडे हा रेडीमेड मसाला आहे, हा थोडंसं टाकून घेतो. कारण आपल्याला जास्त कोटिंग नाही करायचं, आपल्याला थोडीच कोटिंग करायची. तुमच्याकडे जर असा मसाला नसेल ना तर तुम्ही आपलं मैदा आणि कॉर्नफ्लॉवर पण त्यात यूज करू शकता. तर माझ्याकडे रेडीमेड मसाला आहे म्हणून मी रेडीमेड यूज करतो. तर मंडळी ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकतोय, मीठ टाकून बघा. आता यांना हलकसं मी एकदम थोडंसं गोल्डन फ्राय करतो, कारण यांना जास्त कडक नाही करतो. जास्त केलं ते कडक होतील, त्यामुळे बघा असं हे बघा असं हलकसं गोल्डन फ्राय करायचं आहे, ते जास्त नाही, कारण आपण चिल्ली बनवतो ना त्यासाठी. म्हणजे तर अशा प्रकारे मी हे बघा हे असं फ्राय करून घेतले, थोडेसे हलकेसे फ्राय केले, जास्त फ्राय केले नाही, कारण हे सोयाबीन जास्त फ्राय केले तर कडक होतात, त्यामुळे हे थोडेच कमीच फ्राय केले. आता याची पुढची प्रोसेस या मंडळी. आता कढईमध्ये मी तेल टाकून घेतले आणि आता पहिलं तेल तापूया आपण. तेल तापल्यानंतर यामध्ये मी लसूण टाकला, अद्रक, लसूण आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची आपली. आता यांना व्यवस्थित आपण परतून घेऊया. आता यात मी थोडंसं मीठ टाकतो, कारण ते लवकर परतलं जाईल, त्यासाठी थोडंसं मीठ टाकून घेतो. आता मंडळी यामध्ये मी आहे ना पास्ता मसाला टाकतो, आणि ही पूर्ण रेसिपी माझी आहे, माझ्या मनाची, मी कुठं बघितलं नाही, हे जे माझ्या मनात येते ना ते मी टाकतो. यात थोडा पास्ता मसाला आणि त्यानंतर मॅगी मसाला पण टाकतो. त्यानंतर मॅगी मसाला टाकला 2 पॅकेट. माझ्याकडे सोयाबीन जास्त म्हणून मी 2 पॅकेट टाकला. तर याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स केलेलं जे पाणी होतं ना ते पण थोडंसं टाकून घेतो, कारण वाया कशाला जायचं. तर यामध्ये मी सोडतोय आपले फ्राय केलेले सोयाबीन. आता यांना व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतो, म्हणजे सोयाबीन जे बाकी शिजाचे थोडेसे असतात ना ते थोडे शिजून घेऊ. हलकंसं असं पाणी टाकलं. खरी ट्विस्ट तर नंतर आहे, खरी ट्विस्ट तर नंतर दाखवतो तुम्हाला. त्यानंतर मी यात त्यांना कॉर्नफ्लोअरचं पाणी टाकून घेतो, थोडंसं कॉर्नफ्लोअर. आता जादू ही आपली सोयाबीन चिल्ली रेडी झाली. आता डायरेक्ट तुम्हाला लास्टला सर्व करून दाखवतो. मंडळी आपली अशी सोयाबीन चिल्ली मस्तपैकी रेडी झालेली आहे. आता हिला प्लेटमध्ये काढून हिला पटकन खाऊन टाकूया. तर मंडळी आपली अशी सोयाबीन चिल्ली बनवून रेडी. पण आता दुपारी जेवण केलेलं होतं मी, पण तरी पण थोडंसं काहीतरी उद्योग करायचे होते म्हणून केले आणि थोडंसंच घेतले वाटीत. आता ही टेस्ट करून बघूया. कमाल कमाल म्हणजे कमाल झाले. तुम्हाला पण झटपट रेसिपी बनायची असेल, काहीतरी छान चायनीजचा आयटम खायचा असेल घरी बनवून, तर पूर्ण रेसिपी तुम्ही बघितलीच आहे.
घरी बनवा आणि माझ्यासारखं असं मस्त मस्त बनवून खा. आणि आम्ही खूप आमचं झालेलं आता आता आम्ही आमची दीदी खातीये आणि आता आपण शेंडी खातो. पहिलं आता दीदीला विचारू पहिला. खा दीदी, नीट पकड. खा, कसं आलं सांग. मस्त झालं. छान झालं. सांग बाळा तू. कम. आणि मस्त का, स्वस्त राहा, एकदम तंदुरुस्त राहा. आणि हा ब्लॉग कसा वाटला, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.